गोटखिंडीत विनयभंगाला विरोध करणाऱ्या वृद्धाची निर्गुण हत्या। गोटखिंडी येथे परप्रांतीय युवकाने लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याने 73 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी सकाळी 11च्या सुमारास घडली। विनयभंगाच्या प्रयत्नाला विरोध केल्याच्या रागातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती असून आष्टा पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतला आहे। रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। मृत वृद्धाचे नाव पांडुरंग गोविंद कोकाटे वय 73 असे असून संशयिताचे नाव राजू, पूर्ण नाव समजू शकलेलं नाही असं आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पांडुरंग कोकाटे यांच्या तोरणबाई विहीर परिसरातील शेतात जनावरांचे शेड असून ते तेथेच मुक्काम करून जनावरांची देखभाल करत होते। बुधवारी सकाळी 10:30 ते 11च्या दरम्यान ते शेडमध्ये विश्रांती घेत असताना राजू या परप्रांतीय युवकाने त्यांच्या नात्यातील एका महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला। याबाबत कोकाटे यांनी जाब विचारताच संतापलेल्या राजूने लाकडी दांडक्याने त्यांच्यावर बेदम हल्ला केला आणि घटनास्थळावरून पळून गेला। काही वेळाने कुटुंबीय शेतात आल्यानंतर कोकाटे हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले। त्यांना प्रथम गोटखिंडी येथील स्थानिक दवाखान्यात नेण्यात आलं। प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात हलवण्याचा सल्ला डॉक्टरने दिला, मात्र रुग्णवाहिका येण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला। घटनेनंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या संशयित राजूला स्थानिक तरुणांनी भडकंबे रस्त्यावरील बिरोबा डोंगर परिसरातून पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले। तो गेल्या 6 महिन्यांपासून गोटखिंडी येथील एका शेतकऱ्याकडे शेतमजूर म्हणून काम करत असल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणात आणखीन काही संशयितांचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून आष्टा पोलीस पुढील तपास करीत आहेत। संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी, जलद आणि अचूक रिपोर्टसाठी भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस। संपूर्ण शरीराची सोनोग्राफी, सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स, फिटल 3D 4D स्कॅन, कलर डॉपलर, डिजिटल एक्स-रे, इलास्टोग्राफी, एनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी 2D इकोची सुविधा। भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, जुने मराठे भिसे हॉस्पिटल जवळ, कन्या शाळा रोड, पलूस।